नमस्कार मित्रांनो, मी आहे वेदिका। आज माझ्या बाबांना उपवास आहे, त्यामुळे आज मी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे। त्यांच्यासाठी उपवासाचे फ्रेंच फ्राईज कसे बनवते ते बघा। पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा व सर्वांना माझे फ्रेंच फ्राईज कसे बनले ते दाखवण्यासाठी व त्यांनाही बनवण्यासाठी त्यांना व्हिडिओ शेअर करा। तर चला बघूया मी कसे फ्रेंच फ्राईज बनवले। सर्वात पहिले मी आलूला स्वच्छ धुवून घेतलं। त्यानंतर मी त्याच्यावरची स्किन असती ती पूर्ण काढून घेतली। त्यानंतर मी त्याला फ्रेंच फ्राईजच्या आकारात कापले आणि त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर त्याला गरम पाण्यामध्ये बॉईल करायचे, चांगलं 2-3 मिनिट करायचे, जास्त वरती नाही झालं पाहिजे, नाहीतर आपण जर त्याला दाबलं तर त्याचा पूर्ण मतलब असा चुरा होऊन जाईल। त्या आलूंना बॉईल केल्यावर एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यावर सर्व टाकून स्वच्छ असं पुसून घ्यायचं, थोडंसंही पाणी नाही राहिलं पाहिजे। त्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आणि तेलामध्ये ते फ्रेंच फ्राईज टाकून द्यायचे आणि ते चांगले फ्राय झाल्यावर, थोडेसे लालसर झाल्यावर त्याला काढून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। आणि जर तुम्हाला उपवास नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि मस्त एन्जॉय करायचं दहीसोबत किंवा चटणीसोबत। तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्यासोबत फ्रेंच फ्राईज बनवा, माझ्यासारखे हीच बनवा। आणि रेसिपी ब्लॉग्स बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर कमेंट करा। थँक्यू।